जय भीम. मी आकाश जामनिक. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेब यांचे सुपुत्र सुजातजी आंबेडकर यांनी एका सभेला संबोधित करताना महाराष्ट्रामध्ये होत असलेले दलित अत्याचार आणि बौद्ध तरुणांवर होणारे अत्याचार यावरती भाष्य केले. त्यांनी असे सांगितले की जसे की महाराष्ट्रामध्ये पोलिसांची गुंडागर्दी जास्त वाढलेली आहे आणि त्यांचा माज वाढलेला आहे आणि या पोलिसांचा माज उतरवण्यासाठी एकच पक्ष काम करत आहे, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. त्यांनी पोलिसांसाठी असे शब्द का वापरले, जसे की महाराष्ट्रामध्ये आताच काही महिने आधी दलित मुलींवरती पोलिसांद्वारे दबाव टाकण्यात आला, त्यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. या अनुषंगाने त्या मुलींनी वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे पोलिसांमध्ये तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला, पण ती पोलिसांनी घेण्यास नकार दिला, टाळाटाळ केली. त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीने कोर्टामध्ये जाऊन पोलिसांवरती ॲट्रॉसिटी कलमांतर्गत गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया आणि आदेश न्यायालयाद्वारे काढून आणले. तसंच एक पोलिसांच्या कस्टडीमध्ये कायद्याचा अभ्यासक सोमनाथ सूर्यवंशी हा वडार समाजाचा एक युवक, याचा मृत्यू हा पोलीस कस्टडीमध्ये झाला असताना त्याच्या न्यायासाठी त्याची आई प्रशासनाशी झगडत असताना वंचित बहुजन आघाडीने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून न्यायालयीन लढाई लढून पोलिसांना यामध्ये दोषी ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यावरूनच प्रकाश आंबेडकरांचे सुपुत्र श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र सुजातजी आंबेडकर यांनी पोलिसांना माजलेले आहेत असं म्हटलेलं आहे आणि यांचा माज हा फक्त वंचित बहुजन आघाडीच उतरू शकते असं स्टेटमेंट केलेलं आहे. तर ते असे का म्हणाले आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. पोलिसांना अंगावरती घेणारी, पोलिसांना नडणारी आणि पोलिसांचा माज उतरवणारे कोणता पक्ष असेल तर ती वंचित बहुजन आघाडी. लढणारी लोक, झडणारी लोक, इकडच्या व्यवस्थेला अंगावरती घेणारी लोक ही तुमच्या समोर वंचित बहुजन आघाडीच्या स्टेजवरती बसली. कुठलाही मुद्दा असो, कुठलंही आंदोलन असो, वंचित बहुजन आघाडी नेहमी लढत राहते आणि लढत राहणार. सत्ता येऊ न येऊ, निवडणुकीमध्ये यश येऊ न येऊ, उमेदवार जिंको न जिंको, आम्ही सर्वांनी ठरवलं की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ पुढे घेऊन जाणार आणि अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध, शोषणाच्या विरुद्ध, तमाम वंचितांसाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नेहमीच लढत राहतील, हे मी आपल्या सर्वांना इथे उभं राहून ठामपणे सांगू इच्छितो. आणि मित्रांनो, तुम्हाला उदाहरणं द्यायची झाली महाराष्ट्रामध्ये तर बरीच आहे. जेव्हा या महाराष्ट्रामध्ये मुसलमान पोरांना टिपू सुलतानचे फोटो ठेवण्यासाठी अरेस्ट करणार होते, तेव्हा ही वंचित बहुजन आघाडी होती. जेव्हा टिपू सुलतानचा फोटो आपल्या स्टेजवरती लावला आणि म्हटलं की पोलिसांना की दम आहे तर आम्हाला अरेस्ट करून दाखव. या महाराष्ट्रामध्ये पोलिसांना अंगावरती घेणारी, पोलिसांना नडणारी आणि पोलिसांचा माज उतरवणारे कोणता पक्ष असेल तर ती वंचित बहुजन आघाडी. आणि मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो, हवेत नाही बोलत, उदाहरणं देऊन सांगतो. आपल्या सर्वांना कोथरूड पोलीस केस माहिती असेल. 3 मुलींच्या घरी रात्री पोलीस जातात, त्यांना जातीवाचक शिव्या देतात, त्यांना दिवसभर उचलून ठेवतात, दिवसभर एका स्टेशन मधनं दुसऱ्या स्टेशन मध्ये, तिसऱ्या स्टेशन मध्ये व्हॅन मधनं फिरवतात. आणि त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीची लोक गेली, कार्यकर्ते गेले आणि प्रेशर टाकून ही SP ला भेटून, CP ला भेटून, ऍडिशनल CP ला भेटून 4 दिवस झाले तरी FIR दर्ज करायला पोलिसांनी नकार दिला होता. वंचित बहुजन आघाडीने या पोरींच्या वतीने केस केली. पुण्याचे जिल्हा अध्यक्ष, शहर अध्यक्ष ऍडव्होकेट अरविंद तायडे या पोरींच्या वतीने पोलिसांच्या विरुद्ध काळा कोट घालून कोर्टात उभे राहिले. आणि परवाच एक महत्वाचा निर्णय आला की या पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे, या पोलिसांवरती अट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे. आणि हा वंचित बहुजन आघाडीने पोलिसांना दिलेला दणका होता. आपल्या सर्वांना सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण माहिती असते. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खोटं बोलतात की सोमनाथ सूर्यवंशी कार्डियाक अरेस्टने गेले. त्या बाळासाहेब आंबेडकरांचा हट्ट होता, त्यांचा आदेश होता की सोमनाथ सूर्यवंशीचं पोस्टमॉर्टम एक कॅमेरामध्ये झालं पाहिजे, ऑन कॅमेरा झालं पाहिजे. परभणी पोलिसनी म्हटलं की आमच्याकडे फॉरेन्सिक लॅब नाहीये,
आमच्याकडे हॉस्पिटल नाहीये जिकडे कॅमेरावरती पोस्टमॉर्टम करू शकतो. आम्ही म्हटलं फरक नाही पडत, पोस्टमॉर्टम हा कॅमेरावरती होणार, औरंगाबादमध्ये करायला लागला तर औरंगाबादमध्ये करा. पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीची बॉडी एका अँब्युलन्स मध्ये टाकून फिरवायचा प्रयत्न केला. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा त्या अँब्युलन्स आणि पोलीसवाल्यांच्या समोर नेला. पोलिसांच्या गाडीला रस्ता रोको केला, पोलिसांची गाडी रोखली, ती गाडी तशीच्या तशी वळवली, अँब्युलन्स औरंगाबादला नेली आणि औरंगाबादमध्ये सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमॉर्टम हा ऑन कॅमेरा केला. आणि त्या पोस्टमॉर्टम मध्ये हे सिद्ध झालं की सोमनाथ सूर्यवंशींना कोणताही कार्डियक अरेस्ट आला नव्हता. सोमनाथ सूर्यवंशीची मृत्यू ही पोलिसांच्या मारहाणीमध्ये झाली होती. आणि ह्या पोलिसांना खोटं पाडणार, या देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रासमोर खोटे पाडणारे कोण होते तर ते बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी होते. हा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम.